नमस्कार भावांनो बहिणींनो, मी आज गुलाबजामू बनवणार आहे पहा. आता आपण याच्यात इलायची घेऊ. कुठून घेते इलायची. इलायची आता कुटायला सुरुवात करायला लागली मी. पनीरचा मसाला आला याच्यात. पनीरचा मसाला निघला मध्ये भेटला आपल्याला, ते याच्यात पाकिटात निघला गुलाबजामुनच्या. हासू चाकू कुठं ठेवला रे बे? काय माहिती. बोलू का जाताना का नको? आपण गुलाबजामुनसाठी पाक करू. आता पीठ भिजूस तर आपला पाक तयार होतोय. साखर टाकायली आता. गॅस चालू करायला लागले भावांनो बहिणींनो. आता आपण इलायची फुटेली ना, तर आता मी काढून घेते. पीठ भिजायला सुरुवात करते. दूध घ्यायला लागले. दूध थोडं थोडं टाकायचं, मग आपलं पीठ पतलं होत नाही. कमीच बनवायला लागले भावांनो बहिणींनो. जास्त काय आमचा परिवार नाही, आणि आमच्या हारसूलच लय गुलाबजामू आवडते. एकजीव करून घेते या पिठाला.
भिजू देऊ भावांनो बहिणींनो. आता नंतर करायला सुरुवात करते. मुरू देऊ थोडं पिठाला. आता बनवायला लागले भावांनो बहिणींनो गुलाबजामू. पीठ भिजवलं तुम्हाला दाखवलंच होतं. पहा कसा गोल झाला. छोटे छोटेच बनवायचे, मग ते फुगतात ते पाकात. असे हळूहळू करायचे, मग ते फाटत नाही. आता पीठ काय पहिल्यासारखे चिकट येत नाही. ते दूध घ्यायचं त्याच्यात भिजवताना तू म्हणतं दाखवलंच. आज काय मी त्याला नाही बनवणार, थोडे मोठे मोठ्यानेच बनवणार. भावांनो बहिणींनो आता हे बनवल्यावर दाखवते तुम्हाला. तेल टाकले मी, आता गरम व्हायला. तेल गरम होऊ देते भावांनो बहिणींनो. पहिलंच टाकेले मी कढईत तेल. आता गरम व्हायला लागले आपलं तेल. तळल्यावर मग तुम्हाला दाखवते मी. पहा आपले कसे बनवले गुलाबजामू. गुलाबजामू आता तेल गरम झाल्यावर काढून घेते, मग तळते. पहा आपला पाक कसा झाला. पाक करून ठेवला, थंड व्हायला ठेवलाय. मग ते गीज गीज होते ते गरम पाक असल्यावर. आता आपलं तेल गरम झालं. आता मी टाकायला लागले. तळून घेऊ आता. लवकर लाल होतात ते. जास्तच लाल झाले, कमी लाल करून घेते. लवकर होतात भावांनो बहिणींनो. ते गडबडीनेच काढून घ्यावं लागते. हे पण टाकल्याने लाल व्हायला लागले. पाकाचा कलर यायला लागला. हे झालं तयार. हे जे तयार झाले म्हणजे काढून घेऊ. आता हे तळल्या गेले, नाही तर मग कडू लागते लय लाल झाले.
काही राहिलेले टाकून देऊ आपण. यानं काय ते गॅस फुल नाही लागत भावांनो बहिणींनो. आरामानच ठेवायचा आहे गॅस, मग जळत नाही ते, लय लवकर लाल होते. झाले आता आपले, आता हे काढून घ्यायला. आपण पाक बनविले याच्यात टाकून देते. आता कसा पाक झाला, कमीच पाक केला. हे काय पोरग खात नाही पाकले, फेकून द्यावा लागतोय. मग पाक केला मापाचाच केला. पाक असे नरम झाले आपले गुलाबजामुन. कशी वाटली तुम्हाला भावांनो बहिणींनो गुलाबजामुनची रेसिपी? या गुलाबजामुन खायला भावांनो बहिणींनो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये. भावांनो बहिणींनो सपोर्ट करा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.